नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर ही बघा, ही गुरुवारची क्लिप आहे। रात्रीचं मी ऑइल लावत होते दोघींना, तर ऑइल लावून घेते आणि हे बघा अशा प्रकारचा जो कॉम्ब असतो का त्याने मी पोरींचे म्हणजे गुंता काढायला तरी जास्त तर होत नाही, मोकळे सोडत नाही मी जास्त, तर अशा प्रकारे कंगवा वापरून मी म्हणजे ऑइल लावून वेणी घालून टाकली। मग दुसऱ्या दिवशी मला हेअर वॉश करायचं होतं ह्यांचं। तर हे बघा, हे दुसरा दिवस आहे आणि ह्यांचे हेअर वॉश वगैरे करून झाले दोघींचे। आणि त्यानंतर मी सगळे घरातली कामे आवरून कामाला लागले। दाखवणार आहे मी की आज जे जे कामं करणार आहेत। आज सकाळपासून थोडं पोरींचे केस वगैरे धुवायचे होते, तर त्याच्यामुळं उशीर झाला कामाला। तर मी आज दाखवते। तर जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं ही साडी, तर ह्याच्यासोबत दुसरी जी दाखवली होती का, तर ती तर तयार करून दिली, पण ही राहिलेली आहे। आता ही एक घेणार आहे। त्यानंतर बघा ह्या दोन साड्या आहेत, ही एक आणि ही एक, ह्या दोन साड्यांना फॉल करायचं आहे। आणि ह्याचे ब्लाऊज ह्यांचे हे दोन ब्लाऊज आहेत, तर हे पण घेणार आहे, हे पण करणार आहे कटिंग। त्यानंतर बघा हे दोन ब्लाऊज आहेत, हे बिना अस्तरचं आहे आणि हा एक ब्लाऊज आहे अशा प्रकारचा। हे असा स्लीव्जला आहे आणि असं आहे, तर हे पण घेणार आहे। त्यानंतर अजून एक आहे, तर हे एक आहे ब्लाऊज आणि हे एक आहे, ह्याला लेस दिलेले आहे। तर हे दोन अजून घेणार आहे, कटिंग करणार आहे आणि जेवढं होईल तेवढं आज शिवणार आहे। तर आता बघूयात। त्यानंतर हे बघा मी असे अस्तर वगैरे आणून ठेवलेले आहेत आणि आता हे फॉल धुवून टाकेल। हे दोन आहेत ते धुवीन आणि त्याच्यानंतर लावल। तर बघूत आता जसं होईल तसं करते मी। तर जसं की मी तुम्हाला नेहमीच म्हणते की इस्त्री करूनच कापड कटिंग करायचं। तर इथं माझी इस्त्री जरा खराब झाली आहे, कपडा चिकटत होता, त्याच्यामुळं मी फॉईल पेपर लावलेला आहे आणि आता मी इस्त्री करून घेते। प्रत्येक कपड्याला मी इस्त्री करून घेते। हे बघा अशा प्रकारचे जे कापड असतात का, ते आकसतात इस्त्री केल्यावर, त्याच्यामुळं मी तर इस्त्री करून घेते, तुम्ही पण घेत जा। आणि तर अशा प्रकारे इस्त्रीचा पण जुगाड करून घेतला, कारण इस्त्री माझी खूपच खराब झालेली आहे। त्यानंतर मी कटिंग करत होते तरी आमच्या इथे पाऊस सुरू झाला होता। तर हे बघा अशा प्रकारे पाऊस थोडा थोडा येत होता। त्यानंतर मी ते दोन्ही ब्लाऊज कटिंग करून घेतले आणि हे बघा अशा प्रकारचे हे दोन झालेत आणि दुसरे दोन घेत आहे। तर हे मध्येच पोरींचं सुरू असते। तर हे बघा आमच्या आरोहीने काय केले तुम्हाला दाखवते। हे बघा पेपरचे नेल आर्ट केलेत त्यांनी, तो अशा प्रकारचे तिने करून ठेवले। तर तिला दाखव म्हणत होते, ती दाखवत नव्हती। तर हे बघा असे पेपरचं आणि नेल्सला चिटकवले। आणि त्यानंतर हे तर बघून म्हणजे तरी म्हणलं, मी नेहमी लक्ष देते, पोरी शांत असल्या की काहीतरी करतातच घरामध्ये, काहीतरी त्यांचा उद्योग सुरूच असते। तर हे मी नंतर मोबाईलमध्ये बघितलं, तर हिने एवढा मोठा व्हिडिओ बनवलेला ना मेकअप करायला। पहिल्यांदाच असं केलं तिने, असं म्हणजे मोबाईलमध्ये तर रेकॉर्डिंगमध्ये तर नव्हतं कधी, तर आजच दिसलं। म्हणलं चला, तुमची कुणाची मुलं असं करतात का, मला कमेंट करून सांगा। ही बघा असं चांगलंच अर्धा तासाचा तरी व्हिडिओ असेल। तर ही अशी मेकअप करत बसली होती। तर मी असं टाकलं ह्याच्यामध्ये, इतका वेळ होताना स्पीडमध्ये मी हे केलं आणि टाकलेलं आहे। तर हे बघा अशा प्रकारे मोठ्यांना, मला सुद्धा असलं काही जमत नाही इतकं। त्यानंतर बघा मी संध्याकाळचा स्वयंपाक करत होते, तर आरोहीनेच हे रेकॉर्ड केलेलं आहे। राहू दे म्हणत होते, तर मग तिने केलं, तरी पण मी ओरडत होते तरी पण। तर हे बघा मी इडलीचं पीठ वगैरे म्हणजे तांदूळ वगैरे भिजू घातले होते, आता हे पण मी करत होते। तर तीच मध्ये येऊन रेकॉर्ड करत होती, तर जाऊ द्या म्हणलं, आता तिने केलंच आहे तर टाकावं म्हणून शेअर केलं मी तुमच्यासोबत। हे बघा, तर संध्याकाळचा स्वयंपाक सुरू होता। हे पूर्ण आरोहीने छोटे छोटे क्लिप घेतलेले आहेत। तर हे अशा प्रकारे संध्याकाळचा स्वयंपाक पण झाला, इडली बॅटर पण बनवून झालं आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले। आणि
त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी आहे हा सॅटरडे आहे. तर सकाळी मग मी इडली सांबार बनवून घेतलं. हे पण तिनेच पूर्ण रेकॉर्ड केलेलं आहे. मी काही मला तेवढं लक्षात पण राहत नाही की असं काही रेकॉर्ड करायचं आणि टाकायचं. मी फक्त शिवण्याबद्दलचंच बघते. आणि त्यानंतर मग मी पूर्ण दिवस आमचा थोडा बाहेर वगैरे जाण्यात झाला. मी काहीच रेकॉर्ड केलं नव्हतं. तर हे संध्याकाळी 8:30-9 वाजताचा टायमिंग आहे. हे ब्लाऊज मला अर्जंट द्यायचं होतं म्हणून मी उशीर झाला होता, तर मी कंप्लीट केलं, पूर्ण केलं. आणि आमच्या सोसायटीत असल्यामुळं तिनं रात्रीच 9:30-10 वाजता येऊन घेऊन गेली. हे बघा अशा प्रकारचं ब्लाऊज झालं. काहीच रेकॉर्ड करणं झालं नाही, घाईघाई झाली नाही एवढी, नाहीतर मी स्लीव्सची डिझाईन बनवणार होते. तर कशी वाटली डिझाईन तुम्हाला नक्की सांगा. तर त्यानंतर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत